नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल्युशन विथ पंकज या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत चालू घडामोडी या विषयावरील अत्यंत महत्त्वाचे काही निवडक प्रश्न। त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। मित्रांनो बघा, पहिला प्रश्न, जलशक्ती अभियान कॅच द रेन 2022 चे शुभारंभ कोणाच्या हस्ते झाले? बघा, कॅच द रेन 2022 चा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला होता? भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जलशक्ती अभियान कॅच द रेन 2022 चा शुभारंभ झाला होता। मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्याचं उत्तर असेल। बघा, त्यानंतरचा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न, टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड कोणाला मिळाला असेल? दीपिका पादुकोण हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आपण पाहणार आहोत, भगवंत मान यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाली आहे? भगवंत मान यांची कोणत्या राज्याचे मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाली? पंजाब राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत। पुढील प्रश्न बघा, ICC ने फेब्रुवारी 2022 चा प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाला घोषित केले? फेब्रुवारी 2022 चा प्लेयर ऑफ द मंथ कोण असेल? श्रेयस अय्यर हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो, श्रेयस अय्यर। पुढील प्रश्न बघा, कोणत्या लेखिकेच्या भाषांतरित केलेल्या टॉम ऑफ सँड या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे? टॉम ऑफ सँड, बघा काय असेल उत्तर? गीतांजली श्री हे पुस्तक आहे मित्रांनो। इंग्रजीमध्ये याचा अनुवाद केला होता मित्रांनो रॉकवेल यांनी। पुढील प्रश्न बघा, ऑन बोर्ड माय इयर्स इन BCCI हे पुस्तक कोणी लिहिले? ऑन बोर्ड माय इयर्स इन BCCI, रत्नाकर शेट्टी। त्यानंतरचा प्रश्न बघा, साहित्योत्सव 2022 कोठे आयोजित करण्यात आले? दिल्ली या ठिकाणी साहित्योत्सव 2022। भारताशेजारील कोणत्या देशात आर्थिक संकटामुळे आणीबाणी लागू करण्यात आली? अत्यंत आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे श्रीलंका हा देश आहे मित्रांनो। भयानक असं आर्थिक संकट आलेलं आहे त्या देशावर। पुढील प्रश्न बघा, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लोकशाही निर्देशांक 2021 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? कितवा क्रमांकावर आहे भारत? 46व्या क्रमांकावर आहे आणि यापूर्वी होता मित्रांनो 51व्या क्रमांकावर। पुढील प्रश्न बघा, पर्यावरणासाठी कोणी जीवा कार्यक्रम सुरू केला? कोणी केला? नाबार्ड या संस्थेने पर्यावरणासाठी जीवा कार्यक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो। कोणत्या राज्य सरकारने कॅन्सरला रोखण्यासाठी होप एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा केली? मित्रांनो, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांनी मित्रांनो होप एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा केली आहे। कशासाठी? कॅन्सर या रोगाला रोखण्यासाठी। महाराष्ट्र हे उत्तर असेल। बघा आता पुढील प्रश्न, देविका नदी परियोजना कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? देविका नदी परियोजना कोणतं राज्य असेल? जम्मू काश्मीर, देविका नदी परियोजना। पुढील प्रश्न बघा आता, केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेत कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे? केंद्र सरकारची सौभाग्य योजना कोणतं राज्य असेल? छत्तीसगड। रस्त्यावरील प्राण्यांसाठी कोणत्या राज्यात पहिले ॲम्ब्युलन्स सुरू केली गेली? रस्त्यावरील प्राण्यांसाठी पहिले ॲम्ब्युलन्स कोणी सुरू केली मित्रांनो? तामिळनाडू हे राज्य असेल, तामिळनाडू। पुढील प्रश्न बघा, कोणत्या बँकेने ओडिसामध्ये प्रोजेक्ट बँक सखी प्रकल्प सुरू केला आहे? बघा, प्रोजेक्ट बँक सखी काय ATM प्लॅटफॉर्मवर मित्रांनो 1100 पेक्षा जास्त महिलांना यामध्ये सामील केले गेले। कोणती बँक असेल? बँक ऑफ महाराष्ट्र, प्रोजेक्ट बँक सखी। पुढील प्रश्न बघा आता, भारतीय रेल्वेने कोणती स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणालीचे यशस्वी प्रशिक्षण केले व त्याचे नाव काय आहे? काय नाव असेल? कवच। कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अम्मा आणि बहिणी योजना सुरू करण्याची घोषणा केली? कोणतं राज्य असेल? सिक्कीमचे मित्रांनो जे प्रेमसिंग तमांग आहे त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो, अम्मा आणि बहिणी। कोणाला राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले गेले? काय उत्तर असेल? अजय भूषण पांडे, राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली गेली। कोणत्या राज्यात सर्वात मोठ्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे? कोणतं राज्य असेल? सर्वात मोठ्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन तामिळनाडू। खालीलपैकी कोणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण डॅशबोर्डची सुरुवात केली? ग्रामीण डॅशबोर्ड बघा
उत्तर आहे मित्रांनो गिरिराज सिंग. गिरिराज सिंग. इंडिया रेटिंगने भारताचा 21-22चा विकास दर किती राहील असा अंदाज व्यक्त केला आहे मित्रांनो. 8.6%. 8.6%. कोणी प्रसारण सेवा पोर्टलचे उद्घाटन केले आहे. कोणी केले. अनुराग ठाकूर. प्रसारण सेवा पोर्टल. पुढील प्रश्न बघा. विक्टर ऑर्बन हे कोणत्या देशाचे 4थे पंतप्रधान झाले आहेत. विक्टर ऑर्बन. कोणता देश आहे. हंगेरी. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. झरोखा उत्सव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. झरोखा उत्सव कशाशी संबंधित असेल. कला आणि संस्कृती. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाची UNDP ची 5वी बैठक कोठे पार पडली. नैरोबी या ठिकाणी. नैरोबी हे उत्तर असेल. कोणत्या संस्थेने किसान नावाने ॲप सुरू केले आहे. किसान नावाचे ॲप. कोणती संस्था आहे. IIT रुडकी. IDBI बँकच्या CEO पदी कोणाची पुनर्नियुक्तीसाठी मंजुरी भेटली आहे. काय प्रश्न विचारलेला आहे. पुनर्नियुक्तीसाठी मंजुरी. राकेश शर्मा. कोणत्या कंपनीने आपले पहिले सायबर सुरक्षा केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. बघा नामांकित कंपनी आहे IBM. सायबर सुरक्षा केंद्र सुरू करण्याची घोषणा. भारतीय नौदलाचे मिलन 2022 युद्ध सराव कोठे सुरू झाला आहे. मिलन 2022 युद्ध सराव कोठे सुरू झाला. विशाखापट्टणम या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न बघा. भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे. पुणे हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. तर हे होते मित्रांनो काही निवडक प्रश्न. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला तलाठीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतात मित्रांनो. जास्त डिटेलमध्ये नाही पण शॉर्टकट थोडेफार प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे अशा प्रश्नांचा सुद्धा अभ्यास तुम्ही दररोज केला पाहिजे मित्रांनो. रोजच्या चालू घडामोडी तुम्ही वाचल्या पाहिजे.